नमस्कार. कोकणचं अग्रगण्य चॅनल कोकण नाऊ आणि आनंदयात्री वाङ्मय मंडळ वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चित्रकाव्य या काव्यवाचनाच्या अभिनव कार्यक्रमामध्ये मी प्राध्यापक सचिन परुळकर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. रसिक प्रेक्षको, या कार्यक्रमाच्या दरम्यान एक चित्र तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आणि या चित्रांवरती आमच्या आनंदयात्री वाङ्मय मंडळातील कवी ज्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत ते आपले कविता सादर करणार आहेत. एकाच चित्रावरती वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपलं कसं मत मांडता येईल हे पाहणं एक औत्सुक्याचं आणि मनोरंजक ठरणार आहे. ही अभिनव संकल्पना मांडली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ अशा लेखिका आणि आमच्या आनंदयात्री वाङ्मय मंडळाच्या संस्थापिका सौ वृंदा कांबळी मॅडम यांनी. तर अनुभवूया काव्यवाचन, ते सुद्धा चित्रांच्या माध्यमातून. नमस्कार. हे पहा, पहिलं चित्र आहे. एक मुलगा फुलं विकण्यासाठी बसला आहे. हातात गजरे घेऊन बसलेल्या या मुलाला तिथंच थकून झोप लागली आहे. या चित्राला एक कारुण्याची किनार आहे. दृश्य चित्राच्याही पलीकडं या चित्रामध्ये मनाला हेलावून टाकणारं असं खूप काहीतरी आहे. एक विदारक असं सामाजिक वास्तव या चित्रामधून अधोरेखित केलं गेलं आहे. तर आमच्या ह्या आनंदयात्रीच्या कवींना या चित्रामध्ये आणखीन काय काय आढळतं आहे बघूया आपण त्यांच्याच कवितांमधून. तर प्रथम कविता वाचनासाठी, या चित्रावरील कविता वाचनासाठी मी विनंती करते मृण्मयी बांदेकर यांना. कवितेचं शीर्षक आहे उमलत्या कळ्या. हातातल्या कळ्यांना मंद गंध दरवळत राहतो, अन तेच हात उशाशी घेत तो तसाच झोपून जातो. त्याच्या हातातल्या कळ्यांना होत असेल का फुलण्याचं धैर्य? निष्पाप जीवांना छळून नियती दाखवते कोणते शौर्य? तो बाळ कोवळा पाय जरासे कवटाळून घेतो उराशी. तो बाळ कोवळा पाय जरासे कवटाळून घेतो उराशी. सहन न होणारी भूक वेडून झोपून जातो उपाशी. सहन न होणारी भूक वेडून झोपून जातो उपाशी. हळूहळू उमलतात कळ्या, हळूहळू उमलतात कळ्या, त्यांची गोंडस फुले होतात. निरागस मने फुलण्याआधीच परिस्थितीने कोमेजून जातात. खेळ म्हणावा नियतीचा, खेळ म्हणावा नियतीचा, की प्राक्तन भोगतो कोवळा जीव. निश्वास कळ्यांचे सोसते रित्या कुपीतली सुगंधी उणीव. उमलत्या वयाला तो सहज दोऱ्यात गुंमतो. उमलत्या वयाला तो सहज दोऱ्यात गुंमतो. मिटल्या नेत्री स्वप्ने घेऊन फुले उमलती विकतो. तरीही तो थांबत नाही, रोज नव्याने जगत जातो. सुगंधी या भवतालाला थोडा स्वतःच सामावून घेतो. गजऱ्यातल्या कळ्यांना फुलताना तो कायम पाहतो. गजऱ्यातल्या कळ्यांना फुलताना तो कायम पाहतो. त्यांच्या इतकंच फुलण्यासाठी स्वतःलाही तयार करतो. आरपार सुई ओवून सुद्धा कळ्या नेहमी होतात गजरा. आरपार सुई ओवून सुद्धा कळ्या नेहमी होतात गजरा. प्रत्येकाच्या घरात दरवळ घेऊन आनंदाचा झरा. तोही तसाच सिद्ध होतो पुन्हा पुन्हा जगण्यासाठी. भविष्य सांधून वर्तमानाला कधीही न कोमेजण्यासाठी. धन्यवाद. वा. उमलत्या वयाला तो दोऱ्यात गुंफतो. मिटलेल्या डोळ्यात स्वप्न घेऊन उमलती फुलं विकतो. वर्तमान आणि भविष्य यांना सांधून जगण्यासाठी परत सिद्ध होतो. वा. एकापेक्षा एक सुंदर अशा कल्पनांनी सजलेली ही कविता आपण ऐकली. या मृण्मयी बांदेकर ह्या जणू काही तरुण पिढीचं प्रतिनिधित्वच करत आहेत. अर्थशास्त्र आणि मराठी या 2 विषयातील त्या पदवीधर आहेत. कविता लेखनाचा छंद त्यांनी लहानपणापासूनच जपला आहे. अनेक स्पर्धांमधून त्यांच्या कवितांना पारितोषिकही मिळालेली आहेत. मुक्त छंदातून काव्यलेखन करणं हे त्यांच्या काव्याचं वैशिष्ट्य सांगता येईल. आता त्यांची कविता आपण ऐकली आहे. आता दुसऱ्या कवितेकडे वळूया याच चित्रावरील, आणि यासाठी मी विनंती करणार आहे कौलापुरे सरांना. तर कौलापुरे सर हे शिरोडा येथील BM गोगटे ज्युनियर कॉलेजमध्ये हायर सेकंडरीला इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. याच वर्षी ते सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर आपली सुप्त कला आणि काव्य लेखनाची सुप्त इच्छा ते जोपासू लागले. आणि या काळात
त्यांच्याकडून उत्तमोत्तम अशा कवितांचं लेखन होत आहे. तर आता बघूया आपण फुलं विकणाऱ्या मुलाबद्दल ते कवितेतून काय सांगतायत ते. धन्यवाद मॅडम. नमस्कार रसिक श्रोते हो. दोन फुले आहे अनुभवतो, बाळ फुलांचा भार वाहतो. दोन फुले आहे अनुभवतो, बाळ फुलांचा भार वाहतो. थकून गेली गात्रे सारी, कोपऱ्यात ती निजली स्वारी. थकून गेली गात्रे सारी, कोपऱ्यात ती निजली स्वारी. कष्टाच्या त्या तऱ्हाच नाना, नकोच लागे मऊ बिछाना. कष्टाच्या त्या तऱ्हाच नाना, नकोच लागे मऊ बिछाना. चेहऱ्यावरती भाव निरागस, चेहऱ्यावरती भाव निरागस. लेवून निजला आहे राजस, लेवून निजला आहे राजस. कशी पहावी स्वप्ने सांगा, कुठली आनंदाची गंगा. कशी पहावी स्वप्ने सांगा, कुठली आनंदाची गंगा. असे बालपण सरून जाईल, असे बालपण सरून जाईल. समाज मन जर कठोर होईल, समाज मन जर कठोर होईल. माणुसकीच्या लिंपून भिंती, चला जपूया फुले दोन्ही ती. माणुसकीच्या लंपुनी भिंती, चला जपूया फुले दोन्ही ती. इंद्रधनू तो रंगत जाऊ, भविष्य त्यांचे फुलून येऊ. इंद्रधनू तो रंगत जाऊ, भविष्य त्यांचे फुलून येऊ. दोन फुले आहे अनुभवतो, बाळ फुलांचा भार वाहतो. बाळ फुलांचा भार वाहतो. रसिक प्रेक्षको धन्यवाद. वा वा, एक सामाजिक जाणीव त्यांनी व्यक्त केली आहे या कवितेतून. समाजमन जर कठोर झालं, म्हणजे त्या मुलाबद्दल जर कुणाला सहानुभूती वाटली नाही, त्या मुलाची फुलं विकत घेतली गेली नाहीत, तर असं बाल्य करपून जाईल. एकच नाही तर अशी अनेकांची बाल्य, अनेक मुलांची करपून जातील. म्हणून समाजमन कठोर होता कामा नये आणि माणुसकीच्या भिंती लिंपून दोनही फुलं जपली पाहिजेत. आता ही दोन फुलं म्हणजे एक तर त्याच्या हातातली फुलं आणि फुलांसारखं कोमल मन असलेली लहान मुलं ही आपण जपली पाहिजेत. असा एक सामाजिक सकारात्मक दृष्टिकोन या कवितेतून सरांनी मांडला आहे. यापुढं सरांची सामाजिक जाणीवेची कविता ऐकल्यानंतर मी विनंती करणार आहे, ती म्हणजे प्रीतम ओगले यांना याच चित्रावरची कविता सादर करण्यासाठी. प्रीतम ओगले या पदव्युत्तर शिक्षण त्यांचं झालेलं आहे आणि याच्यापूर्वी त्या एका कंपनीमध्ये प्रोडक्शन मॅनेजर या पदावर 10 वर्ष कार्यरत होत्या. आता सध्या त्या गृहिणीपद यशस्वी रीतीनं सांभाळून, घर संसार सगळं सांभाळून वाचन आणि लेखन हे आपले छंद जोपासत आहेत. काव्यलेखनाचा छंद जोपासत आहेत आणि त्यांना या कवितेमधून काय वाटते ऐकूया आपण त्यांची कविता. धन्यवाद मॅडम. कवितेचं नाव आहे फुलवेडा. थकुनी हा बाळ निजला, गंध घेऊनी उशाशी. थकुनी हा बाळ निजला, गंध घेऊनी उशाशी. शिणलाग देह त्याचा, फरपट साहून सारी. फूल टपोरे विकुनी, फूल टपोरे विकुनी, बालपण कोमेजले. निरागस बालपणी काय नियतीने वाढले. भूक पोटाची दिसे की, आस ज्ञानाची भासते. भूक पोटाची दिसे की, आस ज्ञानाची भासते. पोरवई लेकरू हे माये वाचून राहते. कोण असती यास जाणे, जाणते अन नेणते. कोण असती यास जाणे, जाणते अन नेणते. फूल मात्र माय बनूनी त्या जीवाला पोसते. एक आहे बात खाशी, एक आहे बात काशी. मन बघुनी सुखावते, गंध सुगंधी स्वकष्टाचा. मूल फुलास लाजवते, मूल फुलास लाजवते. धन्यवाद. वाव, फुलच याचं माय बनतंय. मुलाच्या जीवनात स्वकष्टाचा गंध आहे आणि मूल फुलालाही लाजवतं आहे. अशा एकापेक्षा एक सुंदर कल्पनांनी सजलेली प्रीतम ओगले यांची कविता आपण ऐकली. आता याच कवितेवरती आपली याच चित्रावरती आपली कविता सादर करण्यासाठी मी विनंती करणार आहे डॉक्टर सुवर्णा सोनारे चरपे यांना. डॉक्टर सुवर्णा चरपे या आरवली तालुका वेंगुर्ला येथे आरवली वैद्यकीय संशोधन केंद्र आणि आरवली येथे आयुर्वेद व पंचकर्म विभागात डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. दिवसभर पेशंटच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यतत्पर असणाऱ्या डॉक्टर सुवर्णा आपलं गृहिणीपद सांभाळत, 2 लहान मुलांना सांभाळून काव्यलेखनाचा छंदही जोपासत आहेत. त्यांच्या कवितांना
शब्दांना आशयाची खोली असते, कल्पनाविलास असतो, यासुद्धा गझल रचनेत अधिक रमतात. तर ऐकूया त्यांची या चित्रावरील कविता. मनपूर्वक धन्यवाद मॅडम. रसिक प्रेक्षकांनो, आपल्यासमोर सादर करते आहे गझल. गरिबीस मी लांछन माझे मानित नाही, गरिबीस मी लांछन माझे मानित नाही, गात्रे थकली तरी कुठेही वाकत नाही, गात्रे थकली तरी कुठेही वाकत नाही, गरिबीस मी लांछन माझे मानित नाही, मनावरी मी वस्त्र फाटके लादित नाही, मनावरी मी वस्त्र फाटके लादित नाही, तेज कष्टाचे म्हणे कशाने डागत नाही, तेज कष्टाचे म्हणे कशाने डागत नाही, गरिबीस मी लांछन माझे मानित नाही, गंध पेरतो पोटासाठी रोज नव्याने, गंध पेरतो पोटासाठी रोज नव्याने, वाराही मग सुगंध त्याचा लपवित नाही, वाराही मग सुगंध त्याचा लपवित नाही, गरिबीस मी लांछन माझे मानित नाही, क्षीणतास तो सतत हसूनी मी जिद्दीने, क्षीणतास तो सतत हसूनी मी जिद्दीने, हात पसरण्या हिम्मत माझी सांगत नाही, हात पसरण्या हिम्मत माझी सांगत नाही, गरिबीस मी लांछन माझे मानित नाही. शेवटचा शेर सादर करते आहे. मनामध्येही फुलेच जपतो फुले विकोनी, मनामध्येही फुलेच जपतो फुले विकोनी, काळजात या दाह उगाची पोसत नाही, काळजात या दाह उगाची पोसत नाही, गरिबीस मी लांछन माझे मानित नाही. धन्यवाद. वा वा. पोटासाठी रोज गंध पेरतो, वाराही त्याचा सुगंध लपवत नाही, फुलं विकून मनात फुलंच जपतो, काळजात उगाचच दाह पोसत नाही. मुलाच्या दृष्टीतून एक सकारात्मक आशावादी दृष्टिकोन, मुलाच्या अंगी असलेली जिद्द, हिम्मत इत्यादी सकारात्मक गुण इत्यादी गोष्टी डॉक्टर सुवर्णा यांनी या कवितेमध्ये सांगितल्या आहेत. यानंतर याच चित्रावरची कविता सादर करण्यासाठी मी विनंती करणार आहे आदित्य खानोलकर यांना. आदित्य खानोलकर हे वेंगुर्ल्यातील एक उद्योजक आहेत. आपला व्यवसाय सांभाळून ते कवितेचा छंद जोपासत आहेत. खरं तर प्रतिभेची दैवी देणगीच यांना लाभलेली आहे. त्यांचा व्यासंग मोठा आहे. त्यांच्या कवितांमधून विचारांची आणि प्रतिभाशक्तीची प्रगल्भता जाणवत राहते. ते वृत्तबद्ध अशी काव्यरचना नेहमी करतात. वृत्तबद्ध काव्यरचना हे खरं तर त्यांच्या कवितांचं वैशिष्ट्य आहे आणि गझल या काव्यरचनेत ते अधिक रमतात. आता या चित्रावरील कवितेत ते काय म्हणतायत ऐकूया आपण. धन्यवाद मॅडम. गुंफलेला जीव माझा मोगऱ्याच्या संगती, गुंफलेला जीव माझा मोगऱ्याच्या संगती, गंधण्याला जन्मवाया चालला या वंगणी, गंधण्याला जन्मवाया चालला या वंगणी, भाकरीची आस आता लागली या आतड्याला, स्वप्नसारी भंगलेली पाहिली मी अंगणी, स्वप्नसारी भंगलेली पाहिली मी अंगणी, कोणता मी दीप लावू आज या वृंदावनी, कोणता मी दीप लावू आज या वृंदावनी, एक स्वप्नी पाहिलेली पेटताना चांदणी, एक स्वप्नी पाहिलेली पेटताना चांदणी, या फुलांचा स्पर्श आता दाहणारा वाटतो, या फुलांचा स्पर्श आता दाहणारा वाटतो, काळजाच्या खोल गेली या फुलांची गोंधणी, काळजाच्या खोल गेली या फुलांची गोंधणी, घर कसे मी सावरावे मोडलेले वादळी, घर कसे मी सावरावे मोडलेले वादळी, ढाळलेली भिंत माझी कर नव्याने बांधणी, ढाळलेली भिंत माझी कर नव्याने बांधणी, बैसलो येथे आता मी वाट ज्यांची पाहुनी, बैसलो येथे आता मी वाट ज्यांची पाहुनी, सापडेना ह्या फुलांना एकही का ओंजळी, सापडेना या फुलांना एकही का ओंजळी, दुःख माझे पाहुनी कोमेजली आता फुले,
दुःख माझे पाहुनी कोमेजली आता फुले, ह्या फुलांच्या पाकळ्यांना दे सुखाची शिंपणी, या फुलांच्या पाकळ्यांना दे सुखाची शिंपणी. कोणता माझा गुन्हा जो हीच शिक्षा भोगतो, कोण तो माझा गुन्हा जो हीच शिक्षा भोगतो. का अशी केलीस माझ्या बासरीची फुंकणी, का अशी केलीस माझ्या बासरीची फुंकणी. हे अनंता सोड आता अबोला एकदा, हे अनंता सोडना आता अबोला एकदा. पाप पुण्यांची नव्याने तू करावी मांडणी, पाप पुण्यांची नव्याने तू करावी मांडणी. धन्यवाद. वा वा, काय एक एक नवी कल्पना केल्या आहेत बघा. माझ्या बासरीची हे परमेश्वरा तू फुंकणी का केलीस, फुलांच्या पाकळ्यांना सुखाची चिंपणी मिळू दे. आणि परमेश्वराला आवाहन करतोय कवी की पाप आणि पुण्याची नव्याने मांडणी परत कर. इथे आपलं पहिल्या चित्रावरील कविता संपलेल्या आहेत. यानंतर मी विनंती करणार आहे प्राध्यापक सचिन परुळकर यांना. प्राध्यापक सचिन परुळकर हे वेंगुर्ला येथील खर्डेकर कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. वेंगुर्ल्यातील सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ते अग्रेसर असतात, सर्व क्षेत्रामध्ये सक्रिय असतात. तर त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद मॅडम. आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आमचे आनंद यात्रेचे कवी आहेत. ते जरी या क्षेत्रामध्ये नव्याने उतरलेले असले तरी त्यांची जी कविता आहे ती अस्सल कविता रसिक मनांना भुरळ पाडते आहे. आमच्या आनंद यात्री वाङ्मय मंडळाची स्थापना सुमारे 20 वर्षापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ लेखिका वृंदाताई कांबळे यांनी सातेरी प्रसादिक संघ वेंगुर्ला यांची एक शाखा म्हणून हे मंडळ स्थापन केलेले होते. स्वतः वृंदाताई शिक्षिका असल्याने त्यावेळच्या काळामध्ये त्यांचे आजी माजी विद्यार्थी यांना एकत्र करून त्यांनी आनंदयात्री वाङ्मय मंडळाचे अविरतपणे कार्यक्रम सुरू ठेवले होते. आज मंडळाला 20 वर्ष पूर्ण होत आहेत. साहित्यप्रेमींचा ओढा या मंडळाकडे वाढलेला आहे. वृंदाताईंच्या नेतृत्वाखाली अनेक कल्पक अशा अनेक योजना आम्ही राबवत आहोत. त्याचाच एक परिपाक म्हणून आज येथे आम्ही चित्रकाव्य हा अभिनव कार्यक्रम सादर करीत आहोत. तर आता वळूया पुढच्या चित्राकडे. हे पहा दुसरं चित्र. या चित्रात एक हसणारी प्रसन्न चेहऱ्याची मुग्ध भाव चेहऱ्यावर असणारी एक युवती आहे. या चित्राबद्दल आमच्या आनंदयात्री कवींना काय काय वाटतंय ऐकणार आहोत आपण त्यांच्या कवितेतून. या चित्रावरील कविता सादरीकरणासाठी मी विनंती करणार आहे प्रथम स्वप्नील वेंगुर्लेकर यांना. स्वप्नील वेंगुर्लेकर हे वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा येथील एक व्यावसायिक आहेत. व्यवसायातले व्यवहार सांभाळताच काव्यलेखनाचा छंद ते असोशीने जपत आहेत. वृत्तबद्ध रचना हा त्यांचा विशेष सांगता येईल. वेगवेगळे प्रयोग ते करत असतात काव्यलेखनाचे. तर अशा या सुंदर युवतीच्या चित्रावरती त्यांना काय वाटतंय ऐकूया आपण. धन्यवाद माऊली. कवितेचं शीर्षक आहे अदा. तुझे हे हासणे अन तुझे हे पहाणे, तुझे हे हासणे अन तुझे हे पहाणे, घायाळ झाले किती हे दिवाणे. खुल्या कुंतलांना स्पर्शून गारवारा, खुल्या कुंतलांना स्पर्शून गारवारा, छेडितो लईने कोणतेसे तराणे. मंदस्मिता तुनी श्वेत ही दंतपंक्ती, मंदस्मिता तुनी श्वेत ही दंतपंक्ती, उधळीते लाख मोती यांचे खजाने. कानीच्या लोलकाचे भाग्य केवडाले, कानीच्या लोलकाचे भाग्य केवडाले, मानेवरी तो खेळतो वैभवाने. कुंभ गाली कुली हे ठेविले अमृताचे, कुंभ गाळी कुणी हे ठेविले अमृताचे, ओसंडती जे तुझ्या हासण्याने. फिके भासती भाव मोनालिसेचे, फिके भासती भाव मोनालिसेचे, एवढे विश्व व्यापले तुझ्या लोचनाने. तुझे हे हासणे अन तुझे हे पहाणे, घायाळ झाले किती हे दिवाने, घायाळ झाले किती हे दिवाने. धन्यवाद धन्यवाद. वा वा. खुल्या कुंतलाना स्पर्शुनी गारवारा, कोणतेसे तराणे छेडतो. वा. एकापेक्षा एक सुंदर अशा कल्पनांनी सजलेली ही स्वप्नील वेंगुर्लेकर यांची कविता आपण ऐकली. आता मी विनंती करणारे प्रीतम ओगले यांना. प्रीतम ओगले ह्या सध्या गृहिणीपद यशस्वीरित्या सांभाळत असल्या तरी त्यांचं लेखनही चालू आहे. काव्यलेखन करता करताच ते अलीकडे कथाही लिहू लागलेले आहे. तर
आपल्या कवितेतून या चित्राविषयी त्या काय सांगतायत ऐकूया आपण. धन्यवाद मॅडम. कवितेचं नाव आहे शोध माझा. किती ग तुझे हे नयन बोलके, हास्य सुमधुर मज साठी वाटते. तुला कुणाचे ध्यान लागले, तुझ्या रूपावर नेत्र खिळले. सौंदर्याचा अनाप झरा तू, सौंदर्याचा अनाप झरा तू, सहजतेत सुखी भासतेस तू. मनात माझ्या घर बांधूनी, हळूच नकळत भावलीस तू. केशकुंतला तुनी झरावे, निसीम सौंदर्य अपार तुझ्यावरी. केशकुंतला तुनी झरावे, निसीम सौंदर्य अपार तुझ्यावरी. आणि असेच खिळून राहावे माझे नयन तुझ्या रूपावरी. न तू माझी न मीही तुझा, न तू माझी न मीही तुझा. परिचित्रातून हे गमते मजला, सौंदर्याच्या खाणीमधुनी हळुवार झरतो माझा कुंचला. चित्रकार मी तुझा म्हणवितो, चित्रकार मी तुझा म्हणवितो, परमेशाची क्षमा याचतो. असशी तू त्याचीच निर्मिती, तुझ्यातून मी मला शोधतो, तुझ्यातून मी मला शोधतो. धन्यवाद. वा वा. डोळ्यातून लकाकणारे निर्मळ भाव यांना भुरळ घालतायत. धावत येऊन गळाभेट घ्यावी अशी त्यांची या युवतीशी मैत्री जमली आहे. यानंतर मी निमंत्रित करते मृण्मयी बांदेकर यांना. या सध्या क्लासमध्ये मुलांच्या भावविश्वामध्ये रमतात. क्लासमध्ये मुलांच्या भावविश्वात रमताना त्यांना एखाद्या विषयावर चिंतन करून लिहायलाही आवडतं. त्यांचे या चित्राविषयीचे काव्यात्मक विचार काय आहेत ऐकूया आपण. धन्यवाद मॅडम. कवितेचं शीर्षक आहे अभिसारिका. कुणा सख्याची वाट पाहते ती अभिसारिका, जणू कृष्णाची युगायुगाची तीच सखी राधिका. नजरेमध्ये रेखून घेते काळे काजळ अत्तर, नजरेमध्ये रेखून घेते काळे काजळ अत्तर. तिथेच दिसते सुगंध ओल्या पापण्यांमधले उत्तर, तिथेच दिसते सुगंध ओल्या पापण्यांमधले उत्तर. हास्यामधला कळेल का, हास्यामधला कळेल का सख्याला, भाव उत्कट गहिरा. आठवांनी खुलून जातो उत्फुल्ल तिचाच चेहरा. कर्णफुलांचा आविष्कारही तिजला करतो मोहक, तिला सजवतो गाली हसवतो मोत्याचा तो लोलक. वाट पाहते, वाट पाहते कधीची तिच्या भाळावरची बिंदी, सईत त्याच्या विहरत जाते अभिसारिका ही स्वच्छंदी. कुण्या मनाचा ठाव घेती रेशमी तिची कुंतले, कुण्या मनाचा ठाव घेती रेशमी तिची कुंतले. कसे कळेना तिच्याही नकळत मन तिचे गुंतले. प्रीतीच्या हिंदोळ्यावर झुलते, प्रीतीच्या हिंदोळ्यावर झुलते, जणू नाजूकशी लतिका. तिला भेटावा तिचा साजना, तिला भेटावा तिचा साजना, खुलेल ती अभिसारिका, खुलेल ती अभिसारिका. धन्यवाद. वा. सख्याची वाट पाहणारी ही कोणी अभिसारिका आहे असं मृणाल यांना वाटतंय, मृण्मयी बांदेकर यांना वाटतंय. यापुढे मी कविता वाचन करण्यासाठी बोलावते आहे कौलापुरे सरळ यांना. धन्यवाद मॅडम. या कवितेला माझ्या गोव्याच्या भूमीत ही चाल देण्याचा प्रयत्न केलेला आहे. रसिक प्रेक्षक हो, तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करतो. तृप्ती तुझी आहे का ग का त्या कुंचलाकाराची, तुझ्या हास्यामागे लपे शीतलता चांदव्याची. तृप्ती तुझी आहे का ग का त्या कुंचलाकाराची, तुझ्या हास्यामागे लपे शीतलता चांदव्याची. डोळ्यामध्ये भाव जणू पुरेपूर आशावाद, आंधळ्याने सुद्धा द्यावी तुझ्या सौंदर्याला दाद. डोळ्यामध्ये भाव जणू पुरेपूर आशावाद, आंधळ्याने सुद्धा द्यावी तुझ्या सौंदर्याला दाद. तुझ्या केसांचा तो भार आणि विलग अधर, दंतपंगती ती देते एक वेगळा पदर. तुझ्या केसांचा तो भार आणि विलग अधर, दंतपंगती ती देते एक वेगळा पदर. किंचितशी वर मान जणू पाहे सजनाला, किंचितशी वर मान जणू पाहे सजनाला. तुझ्या वरी भाळे लग हर एक मतवाला, तुझ्या वरी भाळे लग हर एक मतवाला. मीही ओळखले राणी, मीही ओळखले राणी तुझ्या हास्याचे गुपित. तव आत्माही तो गातो गातो जीवन संगीत, तव आत्माही तो गातो गातो जीवन संगीत.
गाल राहू द्या ते मागे आणि नाक चाफे कळी, स्तुती करता करता आली शब्दांना झळाळी. गाल राहू द्या ते मागे आणि नाक चाफे कळी, स्तुती करता करता आली शब्दांना झळाळी. काय भाळावरी लिहू मान तुझी सूर येईली, काय भाळावरी लिहू मान तुझी सूर येईली. जशी लावण्य मूर्ती ती जणू स्वर्गातून आली, जशी लावण्य मूर्ती ती जणू स्वर्गातून आली. तृप्ती तुझी आहे का ग का त्या कुंचलाकाराची, तुझ्या हास्यामागे लपे शीतलता चांदव्याची. धन्यवाद धन्यवाद. वाव. डोळ्यामधून झरणाऱ्या भावांमध्ये यांना आशावाद दिसतोय. तिचा आत्मा जगण्याचं गीत गातोय. ही खरी लावण्य खणी जणू स्वर्गातून आली आहे असं वर्णन या कवितेतून त्यांनी केलं आहे. यानंतर मी याच चित्रावरची कविता वाचण्यासाठी निमंत्रित करते सुवर्णा चरपे यांना. पेशंटची नस बघून आजार शोधता शोधता एखाद्या गोष्टीतलं सौंदर्य, एखाद्या गोष्टीतलं वर्म, नेमकं हेरणंही त्यांना चांगलं जमतं आहे. शब्दसंपत्तीचा भरपूर साठा असल्यानं अचूक शब्दयोजना त्या साधतात. त्यांची कविता ऐकूया आपण या चित्रावर. नमस्कार मॅडम. कवितेचं नाव आहे सख्या. आताशा कुठे रे सख्या मज मी कळाया लागले, आताशा कुठे रे सख्या मज मी कळाया लागले, हे सारे तुझ्याच साठी तुझकडे मी वळाया लागले. डोळ्यात माझ्या लुकलुकती तारे, स्वप्नावरीही तुझे बोलके पहारे. डोळ्यात माझ्या लुकलुकती तारे, स्वप्नावरीही तुझे बोलके पहारे. रात्री सवाती सवे जळाया लागले, मज मी कळाया लागले, मज मी कळाया लागले. उधळी तरंग हा उन्हाळ वारा, खुलवी बटांचा मोरपिशी पिसारा. उधळी तरंग हा उन्हाळ वारा, खुलवी बटांचा मोरपिशी पिसारा. बेभान लाटेवरी सजाया लागले, मज मी कळाया लागले, मज मी कळाया लागले. हास्यातून थिबके मधुघटातील गारा, मखमली अधरांवर डाळिंबी भारा. हास्यातून थिबके मधुघटातील गारा, मखमली अधरांवर डाळिंबी भारा. हे रेशमी स्पर्श माझे मज रुताया लागले, मज मी कळाया लागले, मज मी कळाया लागले. कानातल्या डुलांचा मानेवरी शहारा, उधाणल्या स्पंदनांना पदराचा सहारा. कानातल्या डुलांचा मानेवरी शहारा, उधाणल्या स्पंदनांना पदराचा सहारा. आभास तुझे श्वासात भिनाया लागले, मज मी कळाया लागले, मज मी कळाया लागले. हे सारे तुझ्याच साठी तुझकडे मी वळाया लागले. धन्यवाद. वाव. आताशी मी मज कळाया लागले. प्रेमात पडलेली युवती नुकतीच तिला आपल्यातील सख्याविषयीच्या प्रेमाची जाणीव झाली आहे. त्या तिच्या मनातील प्रेमाच्या उत्कटतेचं खूप सुंदर आविष्करण या कवितेत केलं आहे. आता यापुढे याच चित्रावरची आपली कविता घेऊन येत आहेत आदित्य खानोलकर. व्यापारातले नफातोटा इत्यादी व्यवहार डोक्यात ठेवता ठेवता ते एखाद्या विषयावर खोल चिंतन करून आशयघन अशा कविता लिहितात. तर ऐकूया या चित्रावरील त्यांची कविता. धन्यवाद मॅडम. तुझेच हलते दलनयनांचे, तुझेच हलते दलनयनांचे, अधीर होते मन हे माझे. वाट कुणाची पाहुनी चगे, ठेविलेस तू क्षण हे ताजे. तुझेच हलते दलनयनांचे. गाळावरची खळीच मोहक, ओठावरची लाली मादक, पाहुनी चगे चित्रतयाचे, भंगून गेले कितेक साधक. तुझे हासणे कळी उमलणे, तुझे हासणे कळी उमलणे, तुझे लाजणे नवे तराणे. तुझ्या अदेचे किती जाहले, जुने नव्याने पुन्हा दिवाणे. जसे कुंचले मोत्यावरचे, जसे कुंचले मोत्यावरचे, तसे रूप हे तुझे रेखले. सलाम तुझ्याच निर्मात्याला, नक्षत्रांनी तुला घडविले, नक्षत्रांनी तुला घडविले. वाव. तुझे हासणे कळी उमलणे, तुझे लाजणे नवे तराणे. तुझ्या अदेचे किती जाहले, जुने नव्याने पुन्हा दिवाणे. वा वा. तुला नक्षत्रांनीच घडवलंय. तुझ्या निर्मात्याला सलाम.
सौंदर्याचं अचूक शब्दात वर्णन खानोलकर यांनी केलं आहे. आता आपण पुढील कवितेकडे वळतो आहोत. मंगेश पाडगावकर एका कवितेमध्ये म्हणतायत, प्रकाशाचा गर्भ जलवंती पोटी, अखंड नूतन मलाही धरित्री, आनंदयात्री मी आनंदयात्री. तसेच आमचे हे कवी आनंदयात्रीच आहेत. ते काव्यरचनेत रमतात. या एकाच चित्रावर आपण आता स्वप्नील यांची दुसरी कविता ऐकणार आहोत. आपण स्वप्नील वेंगुर्लेकर यांची या चित्रावरची एक कविता पहिली ऐकली आहे. आता याच चित्रावर त्यांनी केलेली दुसरी कविता ऐकायची आहे, कारण ही एक वैशिष्ट्यपूर्ण आणि कौशल्यपूर्ण अशी रचना आहे. ही अष्टाक्षरी आहे. च्या प्रत्येक ओळीमध्ये 8च अक्षरं आहेत. पहिल्या व तिसऱ्या ओळीत शब्दांची पुनरावृत्ती साधली आहे. कडव्याच्या 4ही ओळीत शेवटचं अक्षर एकच आहे. प्रत्येक ओळीतील शेवटचं अक्षर त्या कडव्यात मोजून 6 वेळा आलेलं आहे. अशी शब्दांची किमया करणारी ही कविता याच चित्रावरची स्वप्नील यांची दुसरी रचना आपण ऐकूया. तर धन्यवाद माऊली. कवितेचं शीर्षक आहे मोहक मोहक. असे अधर अधर जसे उमलते सूर, असे अधर अधर जसे उमलते सूर, अशी नजर नजर जशी तेजाची लकेर, असे कुंतल कुंतल जशी मखमली शाल, असे कुंतल कुंतल जशी मखमली शाल, असे कोमल कोमल जसे गुलाबाचे गाल, फुले कोवळी कोवळी तसे नाक चाफेकळी, फुले कोवळी कोवळी तसे नाक चाफेकळी, जशी पाकळी पाकळी तशा भुवयांच्या ओळी, अशी पापणी पापणी जशी कुंचल्यांची राणी, अशी पापणी पापणी जशी कुंचल्यांची राणी, नेत्र कोंदणी कोंदणी जसे 2 तेजोमणी, अशी बाहुली बाहुली जशी आठवण ओली, अशी बाहुली बाहुली जशी आठवण ओली, अशी पहिली पहिली स्वर्ग सुखाची सावली, असे सौंदर्य सौंदर्य कोटी तेजाचेच सूर्य, असे सौंदर्य सौंदर्य कोटी तेजाचेच सूर्य, असे ऐश्वर्य ऐश्वर्य ते तर नत कविवर्य, ते तर नत कविवर्य. धन्यवाद. सौंदर्याचं ऐश्वर्य लाभलेल्या इथे या चित्राजवळ कविवर्य नतमस्तक होत आहेत. सुंदर रचना आणि कौशल्यपूर्ण रचना असून आशयपूर्ण अशी रचना आपण ऐकली. यानंतर मी सचिन सरांकडे वळते. त्यांना आपलं मनोगत व्यक्त करू दे. धन्यवाद मॅडम. आम्ही आनंदयात्री वाङ्मय मंडळ वेंगुर्ल्याच्या वतीने सातत्याने वेंगुर्ल्यामध्ये विविध साहित्यिक उपक्रम राबवत असतो. वेंगुर्ल्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची वानवान आहे. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. परंतु वेंगुर्ल्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मैलाचा दगड ठरावी अशी 2 त्रैवार्षिक साहित्य संमेलनं आनंदयात्री वाङ्मय मंडळ आणि वेंगुर्लेवासियांच्या सहकार्याने आम्ही यशस्वी केलेली होती. या मंडळाच्या कुटुंबप्रमुख वृंदाताई कांबळी या सातत्याने विविध संकल्पना आमच्यासमोर मांडत असतात. त्या माध्यमातून आम्ही विविध उपक्रम साहित्यविषयक घेत असतो. असे नानाविध उपक्रम आम्ही यापुढे राबवत राहू आणि असेच कार्यक्रम आम्ही तुमच्या भेटीला घेऊन येत राहणार आहोत. तर आता आपण वळूया पुढील चित्राकडे. हे पहा, पुढचं तिसरं चित्र. गडद खोल असा संथ जलाशय, त्याच्या काठावर असलेली ही दाट झाडी, घनदाट झाडीमुळं गडद काळी सावली, दाटून आलेले काळे मेघ आणि मध्येच आकाशाचा पांढुरका प्रकाशमय पट्टा. आमचे हे सर्व आनंदयात्री कवी एखाद्या चित्राकडे पाहताना नुसतं वरवर पाहत नाही, तर ते त्या चित्राचं जणू वाचनच करतात. सूक्ष्म निरीक्षण करत असताना मनावर उमटणारा जो संस्कार असतो, त्या अनुभवाला उत्कटपणं सामोरं जातात. त्याच तरल उत्कट अशा भावस्थितीतून ते काव्यनिर्मिती करतात. अशी निर्मिती साधण्यासाठी मनाची संवेदनशीलता जागृत करून एका विशिष्ट पातळीवर जावं लागतं. काव्यनिर्मितीच्या याच स्थितीला कवी केशवसुतांनी झपूर्झा असं म्हटलं आहे. सर्व उपाधींचा, भोवतालच्या जगाचा, एवढंच नाही तर स्वतःचाही विसर पडून ती मनाची विशिष्ट स्थिती साधली जाते, तेव्हाच काव्यनिर्मिती होऊ शकते. तर अशी काव्यनिर्मिती करणाऱ्या आमच्या ह्या कवींच्या कविता आपण ऐकत आहोत. तर ऐकूया. तर या पुढील कविता वाचनासाठी प्रथम येत आहेत आदित्य खानोलकर. धन्यवाद मॅडम.
कवितेचे नाव आहे आठवांचे झरे. सांज वेळ दाटली तीरावरी बसून मी, सांज वेळ दाटली तीरावरी बसून मी, पाहतोय वाट ही जरी असेल दूर ती, कोरले मनात मी तिचेच एक चित्रसे, ओंजळीत पारिजात आठवांची फुले. नादतात पैंजणे, नादतात पैंजणे, हळूहळू कुठेतरी, आठवातलेच बिंब पाहतो जलावरी. रानपान शांतसे कशास आज ना कळे, स्तब्ध राहुनीच वृक्ष शोधतात पावले. कोकिळाच मंदशी, कोकिळाच मंदशी कुठे कशास गात असे, भासते सखे जणू मलाच साथ देत असे. चाललाय खेळ हा कितेक काळ जाहला, चाललाय खेळ हा कितेक काळ जाहला, का कशास भावना तीरावरीच सांडल्या. निघायचे मी निघायचे कसे, मी निघायचे कसे तुझ्याच भेटण्याविना, मी निघायचे कसे तुझ्याच भेटण्याविना. चाललो आताच मी चाललो आताच मी, हताश वाट ही पुन्हा, वाट पाहता तुझी, वाट पाहता तुझी जरीच आटले तळे, वाहती मनी तरी तुझ्याच आठवांचे झरे. वा. नादात पैंजणे हळूहळू कुठेतरी, आठवांचेच बिंब पाहतो जलावरी. वा. सायंकाळच्या सावल्या गडद झालेल्या आहेत. कवी अशावेळी तळ्याच्या काठी एकटाच बसलेला आहे. आपल्या प्रियतमेच्या आठवांचे झरे अजून आटलेले नाहीत. भोवतालच्या प्रत्येक घटकात त्याला आपल्या प्रियतमेच्या हालचालींचाच भास होतोय. एकापेक्षा एक सुंदर अशा प्रतिमांमधून प्रियतमेच्या आठवणी व्यथित झालेल्या मनाची वेदना त्यांनी व्यक्त केली आहे. वेदनेची एक गडद किनार या कवितेला आहे. शब्दांचा अर्थ मनात कसा खोल उतरत जातो. छान अशी कविता आपण ऐकली. तळ्याच्या काठावर बसून प्रियतमेची वाट पाहणारं हळवं मन आपण पाहिलं. यानंतर आपण दुसरी कविता, पुढची कविता याच चित्रावरची ऐकणार आहोत. त्यासाठी मी निमंत्रित करते स्वप्नील वेंगुर्लेकर यांना. स्वप्नील वेंगुर्लेकर हे काव्यरचनेचे निराळे प्रयोग करत असतात. मुक्तछंदात असणारी त्यांची ही कविता ऐकूया आपण. धन्यवाद माऊली. कवितेचं शीर्षक आहे स्थितप्रज्ञ. मला जे दिसतंय तेच तुम्हाला दिसतंय का ते पहा. नाही दिसत? दिसेल, दिसेल. फक्त माझ्या जागी उभं राहून पहा. स्थितप्रज्ञ. जलाशयाच्या खोल डोहात गाडलं गेलेलं भूतकाळाचं अस्तित्व आणि त्यावर पोचलं गेलेलं वर्तमानाचं जंगल, थोडं सुखाच्या पालवीचं, थोडं निष्पर्ण दुःखाचं. त्यात गुंतून न पडता घ्या भरारी स्वच्छ तेजोमय भविष्याच्या आकाशात. जीवनाच्या कॅनव्हासवर कर्तृत्वाचा कुंचला असंच चित्र रेखाटत असतो आणि तो वरून पाहत असतो स्थितप्रज्ञ. धन्यवाद. वा. तळ्याचा संथ जलाशय, वर वृक्षराजींची दाटी आणि वर आकाशाचा पांढुरका पट्टा, यातून यांना स्थितप्रज्ञ जाणवतोय. गाडलेला भूतकाळ आणि वर्तमान काळ यांची सांगड घालून त्याकडे पाहणारा कोणी स्थितप्रज्ञ. कदाचित त्यांच्याच मनाची एक भावस्थिती असेल ही. यानंतर मी याच चित्रावर कविता सादर करण्यासाठी विनंती करते मृण्मयी बांदेकर यांना. यांच्या कविता मुक्तछंदातच असतात, तरी त्यात एक सखोल चिंतन आणि विचारांची खोली असते. ऐकूया तर या चित्रावरील त्यांची कविता. धन्यवाद. कवितेचं शीर्षक आहे तळ. तुझ्या काठाशी येताना माझं वैचारिक मन अधिकच प्रगल्भ होतं. का कुणास ठाऊक, पण शांत संध्यासमयी तुझ्यातले तरंग मला खुणावत राहतात. माझ्या मनातली आवर्तनही तशीच, मला कळूनही न कळणारी, तुझ्या तळासारखीच अगम्य. तरीही तुझं विलोभनीय रूप मला भुरळ घालतं. तुझ्या काठाभोवतालची हिरवाई अन त्याचं तुझ्या तनूवरचं प्रतिबिंब माझ्या मनातल्या हिरवाईला साथ घालतं आणि माझे मूग डोळे त्यांना प्रतिसाद देत झरू लागतात तुझ्या ओढीने. कारण त्यांनाही आकळतं तुझ्या वर शांत दिसणाऱ्या प्रवाहाच्या डोहातली स्पंदनं. तुझी निळाई मला त्या श्यामल कायेच्या डोईवरच्या मोरपिसाची सदैव सई देते
आणि मलाच वाटू लागते कुब्जा नाकारलेली. मग हळूहळू जाणवू लागतं मला तुझ्या वरच्या शीतलतेच्या हृदयातलं उबदारपण. आणि मग माझं अस्तित्वच विरघळून जातं माझ्याच मनातून. तुझं हे लहानसं रूप म्हणजे उधाण सागर आणि निवांत नदीचा जणू सुवर्णमध्यच. म्हणूनच असेल कदाचित, पण तुझ्या काठाशी आल्यावर आधी माझे डोळे, मग माझं हृदय आणि मग मीच जणू तळ होऊन जाते तुझ्यासारखीच नेहमीच. धन्यवाद. वा, मृण्मयी यांनी तळ्याचं चित्र पाहता पाहता त्या चित्राचा वास्तव अनुभव घेतला आहे. तळ्याच्या काठी बसल्यावर मानसिक पातळीवर होणारी भावभावनांची आंदोलनं, मनाची होणारी एकूणच घुसळण, हे सगळं अगदी खूप उत्कटतेनं मांडलं आहे त्यांनी या कवितेत. इतकी तन्मयता त्यांना प्राप्त झाली आहे, इतकी की कवयित्री स्वतःच तळं बनते अशी त्यांनी कल्पना केली आहे. खूप छान कल्पना. यानंतर याच चित्रावरील कविता घेऊन येत आहेत डॉक्टर सुवर्णा चरपे. ऐकूया तर त्यांची ही कविता. धन्यवाद मॅडम. तळे. कधीतरी गार व्हावे चांदण्यांना वाटायचे, कधीतरी गार व्हावे चांदण्यांना वाटायचे, चंदेरी चादरीत ते तळ्यास लपेटायचे. साक्षी पुरावे देऊणी चांदवे उबगायचे, साक्षी पुरावे देऊणी चांदवे उबगायचे, तळे त्याच्या सोबतीला मध्यरात्री जागायचे. तरुणा बालपणीच्या स्मृतींमुळे दाटायचे, तरुणा बालपणीच्या स्मृतींमुळे दाटायचे, काळ्या सावळ्या छटांनी तळे त्यांना रिझवायचे, काळ्या सावळ्या छटांनी तळे त्यांना रिझवायचे. अगाध नभास वाटे स्वतःच न्याहाळायचे, अगाध नभास वाटे स्वतःच न्याहाळायचे, चोरलेले अंग त्याचे तळ्यावरी लांबायचे, चोरलेले अंग त्याचे तळ्यावरी लांबायचे. चोचीत चोच घालूनी दोन पक्षी डुंबायचे, चोचीत चोच घालूनी दोन पक्षी डुंबायचे, कोवळ्या प्रेमगंधात त्यात तळेही दरवळायचे, कोवळ्या प्रेमगंधात त्यात तळेही दरवळायचे. सप्तरंगी भावनांना तळे आत मुरवायचे, सप्तरंगी भावनांना तळे आत मुरवायचे, जीवनाच्या कवितेला तळे शब्द पुरवायचे, जीवनाच्या कवितेला तळे शब्द पुरवायचे. जीवनाच्या कवितेला तळे शब्द पुरवायचे. तळे आणि भोवतीचा निसर्गातील प्रत्येक घटकाचा व तळ्याचा संबंध अनेक प्रतिमांमधून स्पष्ट करीत असतानाच अचेतनावर चेतनाचा आरोप करून मानवी भावभावनाच दाखवल्या आहेत. सुंदर असा चेतन गुणोक्ती अलंकार साधला आहे या कवितेमध्ये. कल्पनाविलासाचं ऐश्वर्य इथे पाहायला मिळतं आहे. कातर हळुवार मन जणू तळ्याचं रूपच धारण करतंय असं वाटतंय. फार सुंदर कविता ऐकली आपण. आता याच चित्रावरची पुढची कविता ऐकत आहोत आपण प्रीतम ओगले यांची. धन्यवाद. कवितेचं नाव आहे डोह कल्पनेचा. शांत डोहात तुझ्या मी मुक्त पोहुनिया घ्यावे, वाटे उन्हाळ पाखरू बनुनी पाण्यात विहरावे. वाटे हळूवार लाट, वाटे हळूवार लाट बनुनी वाऱ्याला झुलवावे, तुझ्या डोहामध्ये सुख हिंदोळा घेतच राहावे. पानं एकेक लेवूनी, पानं एकेक लेवूनी वृक्षा पांघरुण व्हावे, पाना पानात हिरव्या सदा चैतन्य पाझरावे. वाटे असाच पहुडला, वाटे असाच पहुडला धुंद किनारा मी व्हावे, पुढे जाऊ नको फार तुला इथेच खिळवावे. काळ्या जलदाचा गार, काळ्या जलदाचा गार थेंब टपोरा मी व्हावे, तुझ्या पोटात येऊन उबदार मी बनावे. काय काय माय सांगू तुला पाहुनी वाटते, काय काय माय सांगू तुला पाहुनी वाटते, तुझी प्रवाहाची वाट मनी माझ्या तरळते, तुझी प्रवाहाची वाट मनी माझ्या तरळते. धन्यवाद. अरे वा, प्रीतम यांनाही आपण तळच व्हावं असं वाटतंय. तळ्याच्या प्रवाहाची वाट कवयित्रीच्या मनातच तरळते. सुंदर 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 कल्पनांनी सजलेली अशी ही कविता. तळे आणि भोवतालच्या परिसरातील प्रत्येक घटकाशी कवयित्रीचं मन एकाग्र होत आहे. तो घटक
मग ती वृक्षराजी, काठ, पाण्यावरील तरंग हे सगळं आपणच बनावं असं कवयित्रीला वाटतंय. एक सुंदर अशी भावस्थिती या कवितेतून साधलेली आहे. यानंतर गहन गूढ असं वाटणाऱ्या तळ्यावरील कवितेचं वाचन करण्यासाठी मी विनंती करते कौलापुरे सर यांना. सरांच्या कवितेत नेहमीच भावनेच्या कल्पनेच्या जोडीला वैचारिक साथ लाभलेली असते. ऐकूया तर त्यांची या चित्रावरील पुढची कविता. धन्यवाद मॅडम. कवितेचं शीर्षक आहे दिसू द्याचा आता. किती गूढ भयसम छटा दाटलीही, वाटते भास्कराची माया आटलीही. किती गूढ भयसम छटा दाटलीही, वाटते भास्कराची माया आटलीही. झाडे ती स्तब्ध अन डोहही मुकातो, पसरे ही निराशा मला भास होतं. झाडे ती स्तब्ध अन डोहही मुकातो, पसरे ही निराशा मला भास होतो. नका छेडू त्यांना ते होतील क्रुद्ध, जली थकवा अन झाडे स्तब्ध. नका छेडू त्यांना ते होतील क्रुद्ध, जली थकवा अन झाडे स्तब्ध. जलदाना सांगा जरा बाजू व्हावो, जलदाना सांगा जरा बाजू व्हावो. प्रकाशाची गंगा जलावरी येवो, प्रकाशाची गंगा जलावरी येवो. वाहू दे तो वारा अन हलू द्या ती वल्ली, वाहू दे तो वारा अन हलू द्या ती वल्ली. मिळू द्या डोहा त्या लाटांची तसल्ली, मिळू द्या डोहा त्या लाटांची तसल्ली. दिसू द्याच आता ती खोल निळाई, दिसू द्याच आता ती खोल निळाई. अन उलगडू द्या गर्दरंगी हिरवाई. तळ्याच्या काठाशी गूढ भयसम छटा दिसत असली तरी कवी आशावादी आहे. स्तब्ध झाडे आणि मुका डोह पाहून कवीच्या मनावरही निराशेचे मेघ पसरत आहेत. पण जलदाना दूर व्हायला सांगून जलावरती प्रकाशाची गंगा येऊ देत अशी इच्छा ते व्यक्त करतायत. नैराश्याचे काळे मेघ दूर हटावेत आणि आनंदाचा प्रकाश पसरावा असा आशावादी दृष्टिकोन सांगणारी ही सुंदर कविता आपण ऐकलीत. चित्रकाव्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत. अनेक सुंदर अशी चित्र जी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत त्याच्या माध्यमातून आमचे आनंदयात्रीमधील कवी अनेक दर्जेदार कविता सादर करत आहेत. या काव्यचित्रामधील हसणारी मुलगी असेल, तळ्याचे चित्र असेल की यापुढे येणारे चित्र असेल, ही चित्र पेन्सिल वर्कने साकारली आहेत वेंगुर्ला भटवाडी येथील सुपुत्र सदाशिव सावंत यांनी. सदाशिव सावंत हे सध्या मुंबईमध्ये स्थित आहेत. त्या ठिकाणी ते पेन्सिल परसेप्शन अकॅडमीच्या माध्यमातून मुंबईतील विद्यार्थ्यांना पेन्सिल वर्कचे धडे देत आहेत आणि आपल्या कलेमध्ये ते आपलं जीवन घडवत आहेत. हे पहा चौथं चित्र. या चित्रामध्ये बहीण आणि भाऊ अशी दोघं जणं बसलेली आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता आहे, दोघंही हसत आहेत, कुठंतरी आनंदानं बघत आहेत असं हे चित्र. आणि दोघंही बहीण भाऊ दिसायलाही एकदम सारखे आहेत. तर अशा या चित्रावरती आमचे आनंदयात्री कवी काय म्हणतायत त्यांच्या कवितांमधून आपण ऐकणार आहोत. तर पहिली कविता या चित्रावरती सादर करण्यासाठी मी विनंती करते डॉक्टर सुवर्णा यांना. तर ऐकूया आपण त्यांची कविता. धन्यवाद मॅडम. कविता सुरू करते. दवा दिसतोस छान हरे बघताची भान, दवा दिसतोस छान हरे बघताची भान. माया खंबीर भावाची दवा पेलणारे पान, माया खंबीर भावाची दवा पेलणारे पान. सागरात तारुण्याई उधानात येई लाट, सागरात तारुण्याई उधानात येई लाट. माया विशाल भावाची संयमाचा होई काठ, माया विशाल भावाची संयमाचा होई काठ. दूरदेशी सासरात काटेरीच पाय वाट, दूरदेशी सासरात काटेरीच पाय वाट. माया गारती भावाची पायी हिरवळी थाट, माया गारती भावाची पायी हिरवळी थाट. नभिटीपूर चांदणे शरदात पौर्णिमेत, नभिटीपूर चांदणे शरदात पौर्णिमेत. माया तटस्थ भावाची काळ्या कुट्ट वसेत, माया तटस्थ भावाची काळ्या कुट्ट वसेत. बंध बंधनाच्या पार नाते भावा बहिणीचे, बंध बंधनाच्या पार नाते भावा बहिणीचे. सदा असते बहीण गोड पाडस हरिणाचे, सदा असते बहीण गोड पाडस हरिणाचे.
धन्यवाद. वा वा. बहीण भाऊ यांचं वर्णन करताना, भावाच्या प्रेमाचं वर्णन करताना सुवर्ण यांच्या शब्दांचा फुलोरा फुलतोय तो खूप छान आहे. काळ्या कुट्ट अमावस्येत भावाची माया शरदाची पौर्णिमा बनते. सर्व बंधनांच्या पार बहीण भावाचं नातं असतं. असं बहीण भावाच्या नात्यातील गहिराई आणि गोडवा सांगणारी ही सुंदर कविता आपण ऐकली. बहीण भावाच्या नात्यातील गोडवा पाहिल्यानंतर आता आपण मृण्मयी बांदेकर यांना या नात्याबद्दल काय वाटतंय ते त्यांच्याच कवितेतून ऐकूया. धन्यवाद मॅडम. कवितेचं शीर्षक आहे नात्याची रांगोळी. एखादी रांगोळी काढली जावी ना, तसं नातं आहे आपलं. सुंदर, अलवार. बोटातून अलगद उतरावी रांगोळी, तसं एकाच गर्भातली आपण 2 स्पंदनं, जणू हृदयस्थ ठिपक्यांनी जोडलेली. ठिपक्यांच्या रांगोळीत सांधाव्यात उभ्या, आडव्या, तिरप्या कशाही रेषा आणि त्यांचीच व्हावी सुबक आकृती. तसंच खट्याळ, उनाड, प्रेमळ, मधाळ स्वभावातून आपल्या नात्याची आकृती अधिक सुंदर बांधली जाते. मुक्तहस्ताची रांगोळी बागडावी अंगणभर, तसा तू माझ्या मनभर पसरत जातोस एका स्नेहार्द्र धाग्यातून. तुझं माझ्या आयुष्यात असणं म्हणजे रेषांच्या विविधांगी आकारात भरलेले मोहक रंगच. शुभ्र रांगोळीवर कुमकुम घातल्यावर ती होऊन जावी ना जितकी पवित्र, तितकंच पवित्र आपलं नातं. भाऊ बहीण एवढं नाव जरी दिलं ना, तरी आईचं ममत्व माझ्यात तुझ्यासाठी असतंच आणि माझ्या आधारासाठी तुझ्यात उतरतं पितृत्व. तेव्हा रांगोळीच्या सगळ्या रेषा गडद झालेल्या असतात. आपलं न सांगता परस्परांना जपणं म्हणजे रांगोळीला बाहेरून दिलेली चौकट. खरंच तुझ्या माझ्या नात्याची रांगोळी म्हणजे अख्ख्या घरादाराचाच एक मोहक आविष्कारच. धन्यवाद. वा. बहीण भावाचं नातं रांगोळीच्या ठिपक्यातून रांगोळी जोडली जावं तसं. खूप सुंदर कल्पनांचीच रांगोळी काढली आहे कवयित्रीनं या कवितेत. घरादाराचा सुंदर आविष्कार असलेली सुंदर रांगोळी म्हणजे हे सुंदर नातं. खूप सुंदर कल्पनाविलास आहे यात. आईचं ममत्व, पित्याचं पितृत्व आपल्या भावात आपल्यासाठी उतरतं. किती सुंदर आणि भावनिकदृष्ट्या किती उंचीवरून रंगवलं आहे हे सुंदर चित्र. भावनेचे गहिरे रंग या कवितेत सौंदर्य आणि उंची प्राप्त करून देत आहेत. यानंतर याच चित्रावरची कविता सादर करण्यासाठी मी निमंत्रित करते कौलापुरे सर यांना. कौलापुरे सरांची या चित्रावरील एक सशक्त अशी कविता आपण ऐकणार आहोत. धन्यवाद मॅडम. बहीण भाऊ. बहिणीच्या निर्मळ छायेखाली भाऊ खुशाल बसतो आहे. तिच्या सवे तो स्वतःसाठीही भावी जीवन रचतो आहे. तिच्या सवे तो स्वतःसाठीही भावी जीवन रचतो आहे. हवी कशाला भाऊ बीजन, हवी कशाला रक्षाबंधन. त्या दोघांच्या नात्यामधून धुंद वाहतो सुगंध चंदन. हास्यामधून त्या दोघांच्या कुंभ सांडतो अमृत भरला. ताई भाऊ एक रूपते आणि कोणता भावन उरला. देह बोली ती दोघांचीही बरेच काही सांगून जाते. बघणाऱ्यांच्या नेत्रामध्ये मार्दवता ती भरून येते. सांभाळा रे बाळानो या पवित्र सुंदर नात्याला. दुष्ट जग हे भरडिल तुम्हा नेऊन कुठल्या जात्याला. सलाम करतो निर्मात्या त्या ज्याने आणले तुम्हा जगी. अनकोणाची दृष्ट न लागो म्हणून राहतो आता ओगी. धन्यवाद. छान. वा. भाऊबीज आणि रक्षाबंधन वगैरे औपचारिकता हवीच कशाला. दोघांच्या नात्यातून चंदनी सुवास दरवळतो आहे. अशा सुंदर कल्पनांनी सजलेली ही बहीण भावाच्या नात्यातील गहिरेपण अधोरेखित करणारी कविता.
या सुंदर नात्याला दृष्ट न लागो म्हणून स्वतः कवी भाष्य करण्याचेच थांबवतोय. पण या बहीण भावाच्या सुंदर जोडीला निर्माण करणाऱ्या निर्मात्याला सलामही करतोय. आशयघन अशी असलेली ही कविता आपण ऐकली. आता यापुढे याच चित्रावर आपली एक सुंदर कविता घेऊन येत आहेत स्वप्नील वेंगुर्लेकर. स्वप्नील वेंगुर्लेकर यांच्या अनेक कविता दैनिकांच्या साप्ताहिक पुरवण्यांमधून आपण वाचतो. अनेक कवी संमेलनातून त्यांनी व्यासपीठावरून कविता सादर केलेल्या आहेत. तर आता या चित्रावरील त्यांची कविता आपण ऐकूया. धन्यवाद माऊली. कवितेचं शीर्षक आहे मखमली नातं. किती लाघवी गोंडस भाऊ बहिणीचं नातं, किती लाघवी गोंडस भाऊ बहिणीचं नातं, सूर जुळता द्वयींचे घरी स्वर्ग सुख येतं. निरागस भाव किती नजरेत दाटलेले, निरागस भाव किती नजरेत दाटलेले, दोघांच्याही नजरेने लक्ष एक गाठलेले. सख्या भावंडांच्या गाली किती सारख्याचं खळ्या, सख्या भावंडांच्या गाली किती सारख्याचं खळ्या, दंत भासती जणू की बट मोगरीच्या कळ्या. भाऊ धाकटा जरी तो त्याचा वाटतो आधार, भाऊ धाकटा जरी तो त्याचा वाटतो आधार, विसावतो नकळत त्याच्या खांद्यावरी भार. असे नेहमीच उभी ताई भावाच्या पाठीशी, असे नेहमीच उभी ताई भावाच्या पाठीशी, हेच संस्कारांचे मोती नित्य असट्टी गाठीशी. या मखमली नात्यास दृष्ट लागो ना कुणाची, या मखमली नात्यास दृष्ट लागो ना कुणाची, राहो सदैव आनंदी दोन्ही लेकरे गुणाची, राहो सदैव आनंदी दोन्ही लेकरे गुणाची. धन्यवाद. अरे वा, किती सुंदर आणि हळूवार कल्पना व्यक्त केल्या आहेत या कवितेत. भावा बहिणीच्या नात्यामुळं घरात स्वर्गसुख येतंय. बहीण नेहमीच भावाच्याच पाठीशी उभी राहते हे नेहमीचं व्यवहारातलं चित्र या चित्रातूनही नकळतपणे व्यक्त होत आहे. ही गुणाची लेकरं आनंदी राहोत अशा शुभेच्छाही कवींनी शेवटी दिल्या आहेत. सुंदर कविता ही स्वप्नील वेंगुर्लेकर यांची ऐकल्यानंतर आपण पुढच्या कवितेकडे वळत आहोत आणि या चित्रावरील पुढची कविता सादर करण्यासाठी मी विनंती करते आदित्य खानोलकर यांना. धन्यवाद मॅडम. कवितेचे शीर्षक आहे दोन कळ्या. होते परस्परांचे दोघेही आरसे ते, होते परस्परांचे दोघेही आरसे ते, ते चेहरेच होते दोघेही सारखेसे. दोन्ही कळे असावे एकाच रोपट्याचे, दोन्ही कळे असावे एकाच रोपट्याचे, सारेच भावते हे सौंदर्य मोगऱ्याचे. नात्यात गोडवेसे, नात्यात गोडवेसे होतेच साखरेचे, नात्यात गोडवेसे होतेच साखरेचे, पावित्र्य बंधनाचे नात्यात जोडलेले. प्रत्येक श्वास येथे दोघात गुंतलेले, प्रत्येक श्वास येथे दोघात गुंतलेले, एकाच भावनेने स्वप्नात गुंफलेले. नातेच दृढ असते, नातेच दृढ असते स्वर्गात बांधलेले, नातेच दृढ असते स्वर्गात बांधलेले, येथे फुला फुलांचे नक्षत्र सांडलेले, येथे फुला फुलांचे नक्षत्र सांडलेले. होते परस्परांचे दोघेही आरसे ते, ते चेहरेच होते दोघेही सारखेसे. दोन्ही कळे असावे एकाच रोपट्याचे, सारेच भावते हे सौंदर्य मोगऱ्याचे. वा, कौशल्यपूर्ण रचना. आणि त्या चित्राचं त्यांनी आपल्या कवितेतून अगदी चपकल असं वर्णन केलं आहे. प्रत्येक ओळीत, ह्या कवितेच्या प्रत्येक ओळीत 7 अक्षर आहेत आणि ही कविता आनंद या वृत्तामधली आहे. एक सुंदर आणि कौशल्यपूर्ण रचना आपण आदित्य खानोलकर यांची ऐकली. आणि आता शेवटची कविता या चित्रावरील सादर करण्यासाठी मी विनंती करते प्रीतम ओगले यांना. धन्यवाद मॅडम. कवितेचं नाव आहे सहवास. तुम्ही भासता 2 नक्षत्रे आकाश फुलांचा वर्षाव जसे, तुम्ही भासता 2 नक्षत्रे आकाश फुलांचा वर्षाव जसे, चैतन्य पाहून तुमचे भारून आज धरित्री मुक्त हसे. दंतपंक्ती तुमच्या हास्य तुषारे, दंतपंक्ती तुमच्या हास्य तुषारे, उघडती मनाची पुलकित द्वारे, आनंद मनाचा दावित नकळत, अलगद हालती नयन दले. मुखावरचे तेज बोलते, मुखावरचे तेज बोलते, नूतन त्यातून काही उमलते,
फूलवेलीचे जसे हासते स्वरूप सुंदर ओघवते. आहा तुमची नितळ कांती, आहा तुमची नितळ कांती वर्धमानीची सूचक असती. पुन्हा पुन्हा निरखीत बसूनी मन इथेच उगा रेंगाळते. असेच रहावे सुख सहवासाचे, असेच रहावे सुख सहवासाचे, मृदू आणिक स्निग्धत्वाचे. गोड गुलाबी नजाकतीचे ओंजळीतले फूल जसे, ओंजळीतले फूल जसे. धन्यवाद. प्रीतम यांनी एक सुंदर कल्पनांनी सजलेली कविता सादर केली. ओंजळीतल्या फुलांसारखी ही गोड फुलं यांचं हे स्निग्धत्वाचं गोड असं नातं असंच राहावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. या ठिकाणी आमच्या चित्रावरच्या कविता संपलेल्या आहेत. इथेच आम्ही थांबणार आहोत. या ठिकाणी आम्हाला काव्यवाचन करण्यासाठी आनंदयात्री वाङ्मय मंडळाला कोकण नावने संधी दिली याबद्दल कोकण नाऊचे संचालक विकास गावकर आणि कोकण नाऊचा परिवार या सर्वांचे आभार मानून मी इथेच थांबते. पुढे आपण अशाच एखाद्या नवीन कार्यक्रमातून भेटूया परत. धन्यवाद.